आता तुम्ही म्हणाल ह्या तव्यावरती पुऱ्या का टाकल्या, सांगते थांबा जरा. आता सुरुवातीला कढईमध्ये एक पळी तेल घातलं, कांदा घालून घेतला मध्यम आकाराचा, एक बारीक चिरलेला कांदा लालसर झाला का त्याचबरोबर टॅमॅटो, सिमला मिरची आणि गाजर हे सर्व बारीक चिरलेलं ते घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ, पाव चमच लाल तिखट आणि पाव चमच हळद घालून मिसळून घ्यायचं. गॅस हा फास्ट ठेवायचा, नाहीतर भाज्यांना पाणी सुटून भाज्या जास्त शिजल्या जाते. छान सुटसुटीत अशा भाज्या आपल्या इथं थोड्याशाच कुक करून घ्यायच्या. नंतर काही इथं चपातीचं पीठ मळलेलंच होतं, त्याची छान अशी एक चपाती करून घेतली आणि ग्लासने ठसे उलटवले. इथं पुऱ्या तयार झाल्या. ह्या फुगू नये ना म्हणून काटे चमच्याने टोचून घेतले. ह्या पुऱ्यांना तव्यावरती एका बाजूने चांगल्या भाजायच्या आणि एका बाजूने कच्च्या ठेवायच्या. आता जी भाजलेली बाजू आहे त्याला ना रेड चिली सॉस लावायचं. वरून आपण तयार केलेली भाजी भरपूर असं चीज किसून वरून चिली फ्लेक्स ऑर्गेनो लावायचं. आणखीन एक पुरी घ्यायची, जी पुरीची भाजलेली बाजू आहे ना तिला मेयोनीज लावून घ्यायचं आणि ही पुरी सुद्धा ह्याच्यावरती ठेवायची. तव्याला तूप लावून दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं. मुलांना पिझ्झा देण्याच्या ऐवजी हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता नक्की बनवून द्या.